शेवटच्या दिवशी विशाल पाटील माघार घेतील असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। ते चंद्रहार पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। विशाल पाटलांनी सांगलीतून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आपण पाहतोय सांगलीचा तिढा अद्यापही कायम आहे। एकीकडे महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत, तर दुसरीकडे विशाल पाटील यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे। यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय। आणि मला असं वाटतं काँग्रेसचं नेतृत्व या सगळ्या बाबतीत योग्य ते पावलं निश्चित उचलतील। विशाल पाटील निश्चित एक चांगले कार्यकर्ते, चांगलं नेतृत्व आहे, याच्याविषयी काही आम्ही नाकबूल करत नाहीच। पण आता महाविकास आघाडीला ही जागा सुटली तर महाविकास आघाडी लढेल। त्यामुळे आता शिवसेनाचा उमेदवार आहे चंद्रहार पाटील, हेच तिथं लढतील। आणि मला असं वाटतं विशाल पाटील सुद्धा ज्यावेळेस फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ येईल त्यावेळेस चंद्रहार पाटील